कराड समर्थक आणि विरोधकांनी गर्दी करत घोषणाबाजी सुरू केली होती। मात्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना हुसकावून लावलं। कोर्टात हजेरी कराडची वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली आहे। आज दुपारच्या दरम्यान तो पुण्यामध्ये सीआयडीच्या समोर त्यानं शरणागती पत्करलेली होती। त्यानंतर आता केजच्या न्यायालयात थोड्याच वेळात त्याची हजेरी असेल। अपडेट जाणून घेऊयात, कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, सध्या काय घडतंय केजमध्ये? आता आपण पाहतोय की पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयातून बाहेर घेऊन गेलं जात आहे आणि आपण जर पाहिलं तर या केजच्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती हे केलेलं होतं। हे रुग्णालयामध्ये मेडिकल चाचणी करण्यात आली आणि एकंदरीतच आपण पाहतोय की या सगळ्यांची तपासणी केल्यानंतर आता पोलीस स्टेशनला त्यांना हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना या ठिकाणी कोर्टात हजर केलं जाईल। ज्यांनी ही चाचणी केली आहे ते डॉक्टर आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय स्थिती होती आता आपण ज्यांची कराड यांची तपासणी केली त्यांची स्थिती। आम्ही मेडिकल चेकअप केलं आहे आमच्या रेग्युलेशननुसार, आमच्या मेडिकल फॉर्मॅटनुसार आणि पोलिसांना जो पाहिजे तो रिपोर्ट देऊन टाकलेला आहे। नाही, पण असं आहे की त्यांची तब्येत खराब होती असं बोललं जात होतं, त्यांनी काही तक्रारी केल्यात का तुमच्याकडे? नो कमेंट्स सर, सॉरी, नो कमेंट्स, पण सांगता येणार नाही। बरं, काय काय म्हणजे त्यांना आजार आहेत काय सांगता येईल? नाही, आम्ही पोलिसांना रिपोर्ट दिलाय, त्याच्यानुसार ते तुम्हाला इन्फॉर्म करतील सर। हे डॉक्टर होते ज्यांनी तपासणी केली आणि आता त्यांना या तपासणीनंतर कराड याला या ठिकाणी पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात येईल आणि त्यानंतर इथून या कोर्टामध्ये नेलं जाणार आहे। कृष्णा, आता वैद्यकीय चाचणी पार पडलेली आहे कराड याची आणि यानंतर आता त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। पुढे कशा पद्धतीनं कारवाई होऊ शकते? पोलीस देखील रिमांड मागू शकतात का? सीआयडी रिमांड मागू शकतं का? काय कळतंय? नाही, पोलीस कोठडी, सीआयडी कोठडी या ठिकाणी मागण्यात येईल, कारण की सगळे जे गुन्हे आहेत ते या ठिकाणी तपासणीसाठी सीआयडी कडे आहेत। म्हणजे 3 गुन्हे दाखल आहेत, ते 3चे 3 गुन्हे या ठिकाणी सीआयडी कडे आहेत, त्यामुळे सीआयडी कोठडी या ठिकाणी मागितली जाईल। आणि आता आपण पाहतोय की घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आहे आणि हे जिथं रुग्णालय तिथे घोषणाबाजी केली जाते आहे। कराड यांच्या बाजूने ही घोषणाबाजी काही तरुण या ठिकाणी करतायत आणि हे दृश्य जे आहे ती रुग्णालयाबाहेरचे आहेत आणि त्या ठिकाणी तरुणांकडनं घोषणाबाजी या ठिकाणी केली जात आहे। तू जो प्रश्न विचारला होतास त्याबाबत आता कोर्ट काय निर्णय घेते, किती दिवसाची सीआयडी कोठडी या ठिकाणी दिली जाते यावरती सर्व काही अवलंबून असेल। मात्र जास्तीत जास्त कोठडी मागण्याचा सीआयडीचा प्रयत्न करणार असेल, कारण की हे 3ही गुन्हे आहेत ते एकमेकाशी संबंधित आहेत अशा प्रकारचं मत या ठिकाणी सीआयडीचं आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता सीआयडी कोर्ट काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दीपक, कृष्णा, केज कोर्टाच्या बाहेर, त्यासोबतच आता तू दाखवतेस त्याप्रमाणे रुग्णालयाच्या बाहेर देखील कराड याचे जे समर्थक आहेत ते जमल्याचं देखील